मराठवाड्यात मुसळधार पावसानं मोठा तडाखा दिलेला आहे। मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यात 5,08,068 हेक्टर पिकांचं पावसामुळे नुकसान झालं। 4,96,392 हेक्टर जिरायतीचं नुकसान झालंय। 11,497 बागायत हेक्टर नुकसान झालंय। 169 जनावर दगावलीत तर 1,454 गावात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, बघायचं झालं तर अगोदर दुष्काळानं एकंदरीतच मराठवाड्याला मारलेलं होतं आणि आता अक्षरशः आभाळानं झोडपून काढलेलं आहे। काय सध्या मराठवाड्यातलं चित्र आहे? मराठवाड्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस झालाय। त्यात काल रात्री आणि परवा रात्री मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे आणि माझ्या हातात हा नुकसानीचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे। फक्त 3 या ठिकाणी जिल्ह्यांचा अहवाल आतापर्यंत प्राप्त झालाय आणि तो अहवालच या ठिकाणी थक्क करणारा आहे, कारण की 3 जिल्ह्यामध्ये 5 लाख पेक्षा अधिक हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। फळबाग असतील, जिरायत असेल, बागायत असेल, इथले शेतीचं नुकसान झालंय। जमीन या ठिकाणी अनेक ठिकाणी खरडून गेली आहे, म्हणजे त्या ठिकाणची पिकं देखील या ठिकाणी वाहून गेलेत आणि जमीन देखील वाहून गेलेली आहे। आतापर्यंत जो विभागीय आयुक्त कार्यालयाचा आकडा आहे 6 लोकांचा मृत्यू झालाय, मात्र यातले अपडेट पण असे आहे की 12 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये घराचे भिंती पडून त्याबरोबरच पुरामध्ये वाहून गेलेल्या लोकांचा मृत्यूची या ठिकाणी संख्या, वीज पडलेली मृत्यूच्या लोकांची संख्या आहे। एकंदरीत शेतीचे नुकसान झालेले जे गावं आहेत ती बाधित गावांची संख्या जर आपण पाहिली तर 1454 एवढी आहे, तर पुरानं फटका बसलेल्या गावांची संख्या 621 एवढी आहे आणि अजून फक्त 3च जिल्ह्यांचा आहे। 8 जिल्ह्यांचा ज्यावेळेस हा अहवाल येईल त्यावेळेस मराठवाड्यामध्ये एकूण जे नुकसान झालेलं असेल ते 10 लाख हेक्टरपेक्षा निश्चित अधिक असेल आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेलं खरं तर पीक जाणार आहे। अनेक ठिकाणी आम्ही ज्यावेळेस काल पाहिलं बाजरी काढून ठेवली आहे, आता तिला कोंब उगवतील। आम्ही जर सोयाबीन पाहिलं तर त्याला शेंगा लागल्या होत्या, परंतु सोयाबीन पूर्णपणे पाण्यात आहे, सरकी अर्धी पाण्यात आहे, त्याचे बोंड लागले होते परंतु ते पाण्यात या ठिकाणी गेले, त्यामुळे त्याचं नुकसान होणार आहे। म्हणजे एकीकडे अधिक पावसानं मराठवाड्याला झोडपलं जातं तर कधी पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं। दुहेरी संकटात शेतकरी नेहमी सापडत असतो आणि नेमकी मराठवाड्यातच साधारणपणे ही स्थिती पाहायला मिळते। आता यातून सरकार काय पावलं उचलते, कारण अपेक्षा शेतकऱ्यांना आहे की याचे तात्काळ पंचनामे व्हावेत। कृषी मंत्र्यांनी सांगितलंय की पाऊस उघडल्यानंतर पंचनामे करा। आता तात्काळ पंचनाम्याची गरज आहे, कारण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। दीपक, स्वाभाविकच आता सरकारकडनं कशा पद्धतीने हालचाली केल्या जातात, किती लवकर मदत पोहोचवली जाते शेतकऱ्यांपर्यंत पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे 12हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे, तर जवळपास 6 लाखाहून अधिक हेक्टरवरच्या शेतपिकांचंही मोठं नुकसान झाले, तर 169 जनावर देखील दगावलेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।